पहिले हार राहायचा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. क्रांती युवक संघटनेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी. थोर स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 188वी जयंती सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या क्रांती युवक संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे रंगरंगोटी व तसेच पुतळ्यास आकर्षक अशी विद्युत रोषणाई संघटनेच्या वतीने करण्यात आली. जयंतीनिमित्त नेताजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांती युवक संघटना व आझाद हिंद सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तेवीस जानेवारी स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे संस्थापक यांची आज 128वी जयंती. ही जयंती आपण ह्या कोपरगाव शहरामध्ये ह्या महापुरुषाचा हा पूर्णाकृती पुतळा याचे हार पुष्प घालून व फुलांनी मानवंदना देऊन आपण ही त्यांची जयंती साजरी केली. अशी ही जयंती क्रांतियोग संघटना व आझाद हिंद सेना तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी साजरी करण्यात येते. आपल्या या भारताचा आज जो काही इतिहास आहे त्याच्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आहे आणि यांनी जी आहुती दिलेली आहे देशासाठी याला न विसरता ह्या चांगल्या महापुरुषांचे मानवंदना वगैरे करून आपण त्यांची जी आठवण काढतो ही पिढ्यानपिढ्या चालत राहिली पाहिजे आणि यांनी केलेले योगदान हे आपल्या पुढच्या पिढीला कळाले पाहिजे. ह्या उद्देशाने आपण यांना मानवंदन देतो. जय हिंद, जय भारत. नेताजी ज्यावेळेस कलकत्त्यामध्ये बसले होते, गडगंज संपत्ती होती, ते घरात सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आले होते, पण नाही, त्यांनी तसं केलं नाही. ते घराबाहेर पडले आणि भारत मातेसाठी त्यांनी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस त्यांना पारा ठेवला होता, ते नजर काही देत होते त्यांच्या घरामध्ये, तरीही त्यांनी काय केलं, तिथून ते सुटले. तिथून येऊन ते रेल्वेनी अफगाणिस्तानपर्यंत पोहोचले. अफगाणिस्तानहून ते युरोपमध्ये गेले. त्यांनी युरोपमध्ये जाऊन जपानशी हातमिळवणी करून तिथं क्रांती युवक आझाद हिंद सेनेची मोठी स्थापन केली आणि असं मोलाचं काम त्यांनी भारतासाठी केलं, आपल्या भारत मातेसाठी केलं. आणि आजही त्यांच्या मृत्यूचं रहस्य आजही तसंच आहे की आजही असं म्हणतात की नेताजी जिवंत आहे. तर मी सुद्धा आज सांगतो की ते नेताजी आमचे अमरच आहे. का तर त्यांच्या कर्तृत्वाने ते अमर झाले. त्यांनी जे देशासाठी मोलाचा वाटा दिला तर ते त्यांचा मृत्यू हा कधीच साजरा करू शकत नाही आणि त्यांचा मृत्यूचा तारीखसुद्धा येऊ शकत नाही, कारण ते आमच्यासाठी अमर झाले. कारण त्यांनी असं काम करून घेतलेलं आहे भारत मातेसाठी की ते अमर झाले. आणि अशी त्यांनी आझाद हिंद सेना ज्यावेळेस ते स्थापन केली त्यावेळेस आझाद हिंद सेनेमध्ये लाखो तरुण सामील झाले आणि त्यांनी भारत मातेसाठी मोठं योगदान दिलं. एवढं बोलून दुसऱ्या महायुद्धात सुद्धा त्यांनी खूप मोठा पराक्रम केलेला आहे. असे आझाद हिंद सेनेचे सरचालक नेताजी यांना मी मानवंदना देतो आणि एवढं करून क्रांती युवक संघटनेने सुद्धा त्यांचा आदर्श पाळावा. हे माझे दोन पुष्प आपण नेताजींच्या चरणावर अर्पण करूया.